हॅलो, मी ऋतुजा देसाई आणि सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मिनी व्लॉगमध्ये. तर आजचा हा व्लॉग मी ॲक्च्युली शिफ्टला जाताना चालू केला आहे. सो बेसिकली हा रिलेटेड टू शिफ्ट आहे, जे जे आज मी काही करणार आहे आजच्या दिवसभरात. तर मी एअरपोर्टला पोहोचले, देन मी AEP कलेक्ट केला आणि त्यानंतर असते आमची ब्रीफिंग. सो आम्ही सगळे लोक ब्रीफिंगसाठी बसलो. ब्रीफिंग झाल्यानंतर आजचं माझं लोकेशन होतं चेक इन काउंटर्स. सो मी चेक इन काउंटर्सवरती आहे. तर चेक इन काउंटरवरती बेसिकली आपण बॅग्स ड्रॉप करतो किंवा चेक इन करतो, बोर्डिंग पासेस देतो, गेट्स अलर्ट करतो. तर असे काही असतात जे की काय बोलतात चेक इन काउंटरची रिस्पॉन्सिबिलिटी. सो ते सगळं होतं. त्यानंतर चेक इन झाल्यानंतर थोडा वेळ मी बोर्डिंग गेटवरती गेले होते. आणि हां, एव्हिएशनमध्ये जे लोक जॉब करतात ते रिलेट करू शकतात की वॉटर बॉटल आणि पेन ह्या दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, ज्या की आपण स्वतःसोबत कॅरी केल्या पाहिजे. पेन तर इम्पॉर्टंट आहे, यू नो, आणि वॉटर बॉटल बिकॉज सी आपल्याला हायड्रेट पण राहायचं असतं, बिकॉज ॲट द एंड स्वतःची पण काळजी घेणं गरजेचं आहे. देन फ्लाईट्स झाल्या आमच्या. फ्लाईट्स झाल्यानंतर आम्ही लोक सगळे आलो ब्रेकसाठी. दॅट इज अ चिल टाईम. सो ब्रेकमध्ये चहा, स्नॅक्स जे काही असेल ते घेतलं, गप्पा टप्पा झाल्या आणि त्यानंतर आम्ही लोक लास्ट फ्लाईटसाठी रेडी झालो. बिकॉज लास्ट फ्लाईट झाल्यानंतर जायचं होतं घरी आणि नेक्स्ट डे होता माझा वीक ऑफ. सो मी तर खूप खुश होते. सो हे लास्ट फ्लाईट चालू आहे, बोर्डिंग चालू आहे आणि ह्याच्यानंतर शिफ्ट. आजचा दिवस खतम, जो की मस्त गेला. सो चला तर मग भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. आणि अशा छोट्या छोट्या ब्लॉग्ससाठी प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. बाय बाय, थँक्यू.